नमस्कार. आदरणीय पवार साहेब, जे आवर्जून या कार्यक्रमासाठी पुण्याला आले तसे श्री नाना पटोले, श्री भांडोरेजी, श्री अरविंद शिंदे, श्री सचिन भाऊ, सुदर्शन जगदाळे, मुकुंद भाऊ, वंदनाताई, संजय भाऊ, विश्वजित कदम, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, भोर तालुक्यामध्ये आज काही कुस्त्या आहेत आणि तिथे तो आधी मी वेळ दिला होता, त्याच्यामुळे माझं भाषण लवकर करून तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी जाणार आहे. पण आज या काँग्रेसच्या अशा पवित्र वास्तूमध्ये आज येताना मनापासून आनंद आणि समाधान वाटतंय आणि मी समस्त काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की 3 वेळा मला निवडून देण्यात जेवढा वाटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे तेवढा काँग्रेस पक्षाचाही आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे, सहकाऱ्यांचे, नेत्यांचे, माननीय सोनियाजींचे आणि राहुलजींचे योगायोगाने पार्लमेंटमध्ये माझी जागा सोनियाजींच्याच मागे. त्याच्या अनेक वेळा जेव्हा चर्चा होतात किंवा पार्लमेंटमध्ये काँग्रेस पक्षाचे काही निर्णय होतात, त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि सहकार्यांना नेहमी मिळत असतं. आणि आम्हाला नानाभाऊ खरं तर दुःख झालं जेव्हा सोनियाजींनी राज्यसभेला जायचा निर्णय घेतला. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना निर्णय खरंच आम्हाला फार दुःख झालं, कारण का आमच्यासाठी सोनियाजी एक आदर्श संसदपटूमध्ये त्या नेहमी कधीही अडचणी असतील किंवा त्यांना मीटिंग्स असल्या तरी 11ला 5 मिनिटं कमी असताना सोनियाजी पार्लमेंटमध्ये येणार म्हणजे येणार. आणि दिवसभर सगळ्या महत्वाच्या चर्चेंना युपीएचं सरकार होतं तेव्हा पण आणि आजही सोनियाजी आवर्जून प्रत्येक महत्वाच्या चर्चेला आजही वेळ देतात. त्याच्यामुळे पहिल्या रांगेतले जे महत्वाचे नेते मला आठवते त्या काळात आदरणीय पवार साहेब जेव्हा युपीएच्या सरकारमध्ये होते, माननीय मनमोहन सिंगजी जेव्हा प्रधानमंत्री होते, आपले चिदंबरम साहेब असतील किंवा प्रणब मुखर्जी असतील, या सगळ्यांचं काम बघून आम्ही पार्लमेंटमध्ये खरं तर भाषण कसं करायचं, काम कसं करायचं, वेळ हे आम्ही सगळे शिकलो. त्याच्यामुळे लोकसभेमध्ये सोनियाजी नसण्याची जाणीव फक्त मलाही जाणवणार नाही, पण भारतीय जनता पक्षातले जे सुसंस्कृत खासदार आहेत ना त्यांनाही जाणवेल. कारण का जी ओरिजिनल भारतीय जनता पक्ष आहे, नवीन बद्दल मी काय सांगू शकत नाही, पण जे जुने जाणते भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत तेही आदराने सोनियाजींचा नेहमी मान सन्मान नेहमी केलेला आहे. कारण का अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो सोनियाजींसारखा असावा हे मी गेले 18 वर्ष फार जवळून त्यांच्यामध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती पोकळी नक्कीच आता लोकसभेमध्ये जाणवेल. आता 165ची आयात आहे. नाही ते तर आयात म्हणजे आता काँग्रेस मुक्त भारत करायच्या ऐवजी त्यांनी तो आत्मसात केलेला आहे काँग्रेस. म्हणजे आता मी मध्ये तर असेंब्लीला गेले होते तेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, नानाभाऊ आपण स्पीकर होता, तेव्हा मी बजेटचं भाषण ऐकायला बसले होते. तेव्हा माझ्या शेजारी शशिकांत शिंदे बसले होते आणि आम्ही वरून बघत होतो आणि म्हणलं अरे हा तर आपलाच आहे, अरे हा तर काँग्रेसचाच आहे. हा तर असं करत करत ते नंतर लक्षात आलं की ते भारतीय जनता पक्षाचे नव्हते, ते सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच होते. ते भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल कोणी दिसलेच नाही. मला इतकं त्यांचं खरं वाईट वाटतं, कारण का ज्यांनी सतरंज्या उचलल्या, ज्यांनी लाठ्या खाल्ल्या, ज्यांनी आंदोलनं केली, आज ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणीही दिसत नाहीत. जेव्हा सत्तेत याची वेळ आली तेव्हा चांदीच्या ताटात गरम जेवणासाठी बाहेरचेच पंक्तीला बसलेत. असं दुर्दैव त्या भारतीय जनता पक्षाचं चाललंय. पण ठीक आहे, तो त्यांचा शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे. पण 3-4 महत्वाचे मुद्दे मला आपल्याला पाठवायचे आहेत की एकतर महाविकास आघाडी आणि त्याच्याबरोबर आज सगळीकडे मला आपच्या टोप्या दिसतात. त्याच्यामुळे मी माननीय अरविंद केजरीवालांचे मनपूर्वक आभार मानते की सगळ्या या आपचे झाडू घेऊन आलेले लोक, आणि ही झाडू ही कशाची आहे तर भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची आपल्याला जबाबदारी आता दिलेली आहे. कारण मी इथे बसल्या बसल्या विचार करत होते की ही वास्तू काँग्रेस पक्षाचा खूप मोठा इतिहास आणि योगदान आहे.
काँग्रेस पक्षाच्या विचारात आम्ही सगळे लहानाचे मोठे झालो आणि मी कालही हा प्रयोग अनेक ठिकाणी केलाय। मागच्या वेळीही बाळासाहेब थोरात एका कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा मी विचारलं होतं आणि तेव्हा बाळासाहेब थोरात मला असं म्हणाले होते की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसच्या जास्ती मोठ्या स्पोक्सपर्सन आहात। म्हटलं मी नाहीये, मला पार्लमेंटमध्ये पण तेच म्हणतात, कारण का मनमोहन सिंग साहेबांचं अतिशय उत्तम काम हे फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे। आणि जेव्हा पुण्याचाही आपण आता जर हिशोब पाहिला, या वास्तू बघा, ह्या वास्तूला जवळपास 100 वर्षाहून जास्त इतिहास आहे। आज ज्या लोकशाहीची साठी आपण आज लढतोय त्या वास्तूचा पहिला विचार कुठे मांडला गेला असेल तर ते ह्या काँग्रेस भवनमध्ये महात्मा गांधींनी मांडलेला आहे। त्याच्यामुळे ही फक्त पक्षाची वास्तू नाहीये, हे एक पवित्र मंदिर आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि हे जपण्याची जबाबदारी आज आपल्याला। आज काँग्रेस पक्षावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे। शिवसेना असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा असेल, इनकमिंग आणि आउटगोईंग तिकडे चाललंच आहे, तिकडे इनकमिंग आपलं आउटगोईंग, पण त्याच्या मागे थोडासा इतिहास आपण समजला पाहिजे। मी तुम्हाला उदाहरण देते आणि आपचे सगळे दिसतात म्हणून मला हा मुद्दा मांडणं अतिशय महत्त्वाचं वाटतं की पार्लमेंटमध्ये गुरुवारी असं झालं की गुरुवारी निर्मला सीतारामनजी सगळ्यांना माहिती आहे, निर्मलाजी आल्या आणि असं आम्हाला म्हणाल्या की हा घ्या, आता मी व्हाईट पेपर ठेवायला आले। आम्ही म्हणलं कसला व्हाईट पेपर आणलाय तुम्ही? तर त्या म्हणल्या भ्रष्टाचाराचा। आम्हाला वाटलं त्यांच्या भ्रष्टाचाराचा, तर त्यांनी सांगितलं भ्रष्टाचाराचा। तर आम्ही म्हणलं कुणाचा भ्रष्टाचार? तर म्हणले युपीएच्या सरकारचा भ्रष्टाचार। आम्ही तर नाही 10 वर्ष सत्कार, आणि तुम्ही जर आता 10 वर्षांनी जर भ्रष्टाचार काढणार असाल तर मग 10 वर्ष काय झोपला होता काय? हरकत नाही, ते आले, त्यांनी भाषण केलं, त्यांनी कागद ठेवला, तो मी लगेच मागून घेतला आणि भ्रष्टाचार कुणावर आरोप आहे हे मी बघायला लागले। त्याच्यात भ्रष्टाचाराचा पहिला आरोप होता तो एक आदर्श भ्रष्टाचाराचा आरोप होता। आदर्श म्हणजे तुम्ही काढताय तो आदर्श नाही, हा वेगळा आदर्श, म्हणजे आदर्श आई, आदर्श वडील तो वाला नाही, हा वेगळा आदर्श आहे। आणि आता ते नाही मी बोलत, आता आदर्श शब्द वापरताना भीती वाटायला लागली आणि आदर्श हा शब्द त्यांनी वापरला आणि म्हणलं कुणाबद्दल बोलतायत, राहून गेलं। हा झाली गुरुवारची गोष्ट। शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांनी लोकसभेमध्ये विचार मांडला की सगळ्यात भ्रष्टाचारी काँग्रेस पक्ष, हे मी म्हणत नाहीये हो टेलिव्हिजन, हा आरोप माझा नाही, हा आरोप भारतीय जनता पक्षाने केलेला आहे की सगळ्यात जास्ती भ्रष्टाचारी काँग्रेस पक्षात कोण असेल? ज्या माणसांनी या देशातल्या विधवा महिलांवर अन्याय केला तो हा आदर्श घोटाळा आहे। आणि तो केला कोण? तर तो अशोक चव्हाणांनी केलाय, हे मी म्हणत नाहीये, हे तर तो भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले, गुरुवारी आरोप झाला की हा मी आदर्श घोटाळा, शुक्रवारी असा आरोप झाला की अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला, हे मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्ष म्हणते। शनिवार गेला, रविवार गेला, सोमवारी सकाळी मी 8 वाजता टीव्ही लावला, एक ज्ञानदा नावाची छान मुलगी बातमी देत होती 7:30 पावणे 8 वाजता, आणि तिने अशी बातमी ब्रेक केली की अशोकराव नॉट रिचेबल। म्हणलं अरे अशोकराव नॉट रिचेबल असं कसं होईल? ते रिचेबल असतात हो, मी अनेक वेळा फोन केलाय, अशोकराव नॉट रिचेबल असं होत नाही। झाली गोष्ट, नॉन रिचेबल होते। 2 वाजता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला। ही झाली सोमवारची गोष्ट। मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी ते राज्यसभेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार झाले। काय आदर्श तुम्ही ठेवाल? म्हणजे भ्रष्टाचार करायचा, वॉशिंग मशीन मध्ये काढून ती व्यक्ती भारतीय जनता पक्षामध्ये जाते। तर मला एकच प्रश्न, भारतीय जनता, मी त्यांना आता भारतीय जनता पक्ष म्हणत नाही,
मी त्यांना भ्रष्ट जुमला पार्टी म्हणते. ते भ्रष्ट जुमला पार्टी आहेत, ते भ्रष्ट आहेत, ते जुमलेबाज आहेत आणि ते पार्टी आहे. मला खरं सांगा, आज काँग्रेसचे सगळे नेते आहेत. मी अनेक वर्ष अशोकरावांबरोबर काम केले. त्यांचे वडिलांचं कौतुक या उभ्या महाराष्ट्राने केलेलं आहे. तेही स्वतः मुख्यमंत्री होते. अनेक वेळा आमच्या मतदारसंघातली कामं अशोकरावांनी केली ती मी विसरले नाहीये. पण मला एकच प्रश्न भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे की अशोकराव वर तुम्ही जे आरोप केले, मी अशोकरावांवर आरोप करत नाहीये, मग हे आरोप खरे होते का खोटे होते? आणि जर आरोप अशोकरावांवर केलेले खरे असतील तर काय करायचं? ना खाऊंगा ना खाने दूंगा, ला माहितीये काय करायचं. पण जर आरोप केलेले खोटे असतील तर भारतीय जनता पक्षाने अशोकरावांचे आणि काँग्रेस पक्षाचे जाहीर त्यांनी सॉरी म्हणलं पाहिजे की आम्ही काँग्रेसवर खोटे आरोप केले. खरं माझं भाषण चुकत असेल तर मला सांग. त्यामुळे खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी ही लावायची, लोकांना भीती दाखवायची. दोनच मार्ग असतात, माझ्या विरोधात गेला तर जेल आणि माझ्या बाजूनी आला तर पक्षात प्रवेश. मला अभिमान वाटतो संजय राऊतांचा, अनिल देशमुखांचा. काय आरोप झाले त्या दोघांवर मला सांगा. दोघंही जेलमध्ये गेले. संजय राऊत साहेब तर 3 महिन्यात 4 महिन्यात बाहेर आले. देशमुख साहेबांवर 100 कोटी रुपयाचा आरोप झाला. किती? 100 कोटी रुपयाचा. तुम्ही आता चार्जशीट कोणी बघितली आहे? त्याच्यात 1 कोटी रुपयाचा आहे. मग 99 कोटी गेले कुठे हो? 1 वर्ष त्या माणसांनी सहन केले. कोणी कधी विचार केलाय की त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल, मुलांना, सुनांना, नातवंडांना काय वाटलं असेल? तुमचं गलिच्छ राजकारण जे चाललंय ह्याच्यात पक्षफोड, घरफोड. अरे पक्षफोड आणि घरफोड तर सोडा, तिथे ती मुलं बॅनर कभी उभी आहे ना, त्यांचा पेपर फोडायचा पण पाप आहे भारतीय जनता पक्ष करते. तलाट्याचा पेपर फुटला, आमच्या या पोरांचा पेपर फुटला. मी या व्यासपीठावरनं जाहीर मागणी करते महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर. या सगळ्या ज्या परीक्षा होतात ना त्याच्यात कॉपी होत आहे. माननीय देवेंद्रजी असं म्हणाले होते, कोणीतरी प्रूफ द्या, मी इन्क्वायरी लावते. मी 3 गोष्टींची इन्क्वायरी देवेंद्र फडणवीसांना DCM 1 ला मागते या व्यासपीठावरनं. पहिलं, या सगळ्या जो भ्रष्टाचार चाललाय, कॉपी चालली आहे, त्याचं प्रूफ या मुलांकडे आहे. यानंतर या राज्यामध्ये जर खरंच तुमचं सरकार चांगलं असेल तर ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे पूर्णपणे जी सरकार परीक्षा घेत होती ती आज बाहेर आउटसोर्स केली आहे. त्याच्यात अधिकाऱ्यांची नावं आहेत असं लोक म्हणतात, तो प्रूफ आहे. ही मुलं गेले 4 दिवस पोलीस स्टेशनला जाते, एक जण त्यांची केस घेत नाही. मी तुम्हाला व्यासपीठावरनं सांगते की तुमची जो FIR करायचा असेल त्याच्यासाठी महाविकास आघाडी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने तुमच्यावर राहील. आजच आमचे नेते तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला जातील आणि तुमची केस 100% रजिस्टर होईल. आणि नाही केस झाली तर आंदोलनाला तुम्हाला बसायची गरज नाही, आम्ही सगळे तुमच्या वतीने आंदोलनाला बसू. हे नाही चलेगा. बेरोजगारी या राज्यातला सगळ्यात मोठं आव्हान आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. त्यांनी नाही बोलायचं ठरवलंय, त्याच्यामुळे आपल्यावरती आज जबाबदारी आलेली. दुसरी एक मागणी करते, जल जीवन मिशन. जल जीवन मिशन हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम आहे. लक्षात ठेवा, भाषणात येतील, सांगतील आम्ही केलं. तुम्ही पैसे नाही दिले. उद्धव ठाकरेंचं, नाना पटोलेंचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, महाविकास आघाडी होती, त्यांनी 50% पैसे दिलेत, यांनी पैसे दिलेले नाहीत. 50% केंद्र आणि 50% महाराष्ट्र. मला पूर्णपणे पत्रकारांनो, सगळ्या पत्रकारांनी स्टोरीज केलेली आहे. जल जीवन मिशनचं व्हाईट पेपर आणि ऑडिट झालंच पाहिजे. एक स्कीम महाराष्ट्रात पूर्ण नाहीये, सगळे पैसे दिलेले आहेत. मग कुठे गेले ते सगळे पैसे? एक काम, सगळी कामं अपूर्ण, एक काम वेळेवर झालेलं नाहीये, मग पैसे गेले कुठे सगळे? त्यामुळे आपल्या 3 मागण्या आहेत. पहिला, आम्हाला व्हाईट पेपर पाहिजे जल जीवन मिशनवर. दुसरा, आम्हाला व्हाईट पेपर पाहिजे या आमच्या मुलांच्या परीक्षेवर. आणि तिसरा, आम्हाला महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचारे जे जे आरोप देवेंद्र फडणवीसांनी केले
त्याचा व्हाईट पेपर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी द्यावा. मग ते आरोप खोटे असतील तर आमचं काही म्हणणं नाही, पण देवेंद्रजी प्लीज वॉक द टॉक. तुमचं राज्य आहे या पुण्यामध्ये गेले 5 वर्ष 2 वर्ष तर सगळे मला तर जे सहकारी भेटतात ना, कोणी मला आता कॉर्पोरेशनचं तिकीट पण मागत नाही. ते म्हणतात काय उपयोगच नाही मागून, कुठल्याच पक्षाला मागत नाहीत, कारण इलेक्शनच नाही झाले. 2 वर्ष एक नगरसेवक जागेवर नाहीये. सगळी यंत्रणा इथून चालते पीएमसी मधून. एक माणूस आणि मंत्रालय चालवतं आपलं. आपल्या सुखदुःखात कोण आहे आपल्याला पुण्यामध्ये सांगायला? बिचारे नगरसेवक जे निवडून आले ते आजही तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पळतात. 2 वर्ष इलेक्शन नाही आणि ह्या वर्षी तर इलेक्शन होणारच नाही. आणि मला तर भीती आहे की एकदा लोकसभा झाली आणि समजा, मला गॅरंटी नाही की ते निवडून येतीलच, पण समजा त्यांची सत्ता आली तर पुन्हा ना जिल्हा परिषदचं इलेक्शन होईल ना कॉर्पोरेशनचं इलेक्शन होईल, अशी चिंता अनेक नगरसेवकांना नेत्यांना वाटते, असं दबत्या आवाजांमध्ये समाजात आज चर्चा आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे 2024ची लोकसभा ही अतिशय महत्वाची आहे. काही जुने जाणते म्हणतात ही कदाचित शेवटची लोकसभा असेल, त्यानंतर दडपशाही चालेल. आज दडपशाही बघते मी महाराष्ट्रात, अनेक ठिकाणी लोक फोन करतात, बरंच काय काय चाललंय. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कोणीही कुणाला किती फोन केले किंवा काही सांगितलं तर आम्ही डरनेवाले नाही. अहो आम्ही आईसला घाबरलो नाही तर ह्यांना सगळ्यांना कशाला घाबरू? आणि अदृश्य शक्ती काय करेगी? अदृश्य शक्ती काय करेल? करून करेल. त्यामुळे आज देशामध्ये जी अदृश्य शक्ती चालली आहे, आज मला खरं वेळ नाही तर मी सगळं बाकीची कथा तुम्हाला सांगितली असती, पण नेते पण बरेच बोलायचे. परत आपण पुण्यात भेटू तेव्हा नक्कीच त्याच्याबद्दल मग पक्ष कसा नेला, अदृश्य शक्तीने काय केलं हे सगळं सांगू. पण आज आनंदाचा दिवस आहे, नवीन चिन्ह मिळालेलं आहे आणि ही नांदी आहे. सगळ्या चांगल्या कामाची सुरुवात महाराष्ट्र आणि भारतात ही तुतारीने होते. त्याच्यामुळे ही नांदी आहे, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायची नांदी आहे. ही शेतकऱ्याला आनंदी आणि सुगीचे दिवस यायची ही नांदी आहे. महिलांना समान अधिकार मिळायची ही नांदी आहे. नवीन पिढीला आणि कॉपी पेस्ट करण्याला हद्दपार करायची ही नांदी आहे. त्यामुळे हा सगळा जो कार्यक्रम आज होतोय, हा महाविकास आघाडीचे सगळे नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून पुण्यामध्ये स्वागत करते. आणि कामात सातत्य ठेवून आपण आपली सेवा, सन्मान आणि स्वाभिमान, सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतकऱ्याचा, महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा, आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा, हे आपल्याला 3 कार्यक्रम घेऊन आपल्याला पुढे संपूर्ण राज्यात काम करायचंय. सीट शेअरिंगचं वगैरे सगळं काम चाललेलं आहे. बऱ्याच वेळा आम्हाला पत्रकार विचारतात कधी होणार. ते आज साहेबी उपस्थित आहेत आणि पटोले साहेबी आहेत, ते दोघं त्याच्यावर सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करतील. पण आपण सगळ्यांनी आज कामाला नियमितपणे लागलं पाहिजे. दिवस काय फार राहिलेले नाही आहेत, पण अभी बहुत मजा आ रहा है. कारण का संघर्ष करण्यात, आता माझ्या लक्षात आलं की संघर्ष करण्यात खरं तर जास्त मजा आहे. सगळं चांगलं चाललं होतं तेव्हा वाटत होतं, नंतर असं वाटायला लागलं अरे बापरे आता काय होणार. अहो लोक मला म्हणायचे शहाण्यानी कोर्टाची पाडी चढू नका. जेव्हापासून चढले असं वाटते उतरायलाच नको, बहुत मजा आ रहा है. त्यामुळे ती पण लढाई करायची, चिन्हाची पण लढाई करायची. आणि आज रायगडवर गेल्यावर ते चिन्ह जेव्हा आम्ही हातात घेतलं तेव्हा असं वाटलं की ही खरंच बघा, त्या नियतीच्या मनातही काहीतरी होतं की एवढं अप्रतिम चिन्ह आपल्याला मिळालं. त्यांना आम्हाला चिन्हही द्यायचं नव्हतं आणि पक्षही द्यायचा नव्हता. हे माननीय सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानते. त्यांचा युक्तिवाद होता यांना चिन्ह देऊ नका. ते जज साहेब काय म्हणाले, ओ ही लोकशाही आहे, त्यांना पवार साहेबांना चिन्ह पण मिळणार आणि पक्ष पण मिळणार. हे मी म्हणत नाहीये, माननीय सुप्रीम कोर्ट म्हणते. त्याच्यामुळे अजूनही लोकशाही आणि चांगले लोक आहेत आणि त्या सगळ्या लोकांना एकत्र करून आपल्याला कामाला लागायचंय. आज काँग्रेस पक्षाने आम्हाला इथे बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानून आपण सगळे आजपासून लोकसभेच्या तयारीला लागूया. एवढीच सगळ्या सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.